नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता संपूर्णपणे योजनेचे चित्र हे बऱ्यापैकी बदललेले आहे. कारण की आजची जी सद्यस्थिती जी आहे, आजची जी स्थिती आहे लाडकी बहीण योजनेमध्ये ती टोटली बदललेली आहे. कारण की प्रत्येक लाडक्या बहिणीला या सर्व गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये पूर्वी ज्याप्रमाणे सगळं होतं तसे आता काही राहिलेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना या सगळ्या गोष्टी अपडेट असणं, माहीत असणं किंवा तुम्ही तुमचं सगळं हे अपडेट करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की लाडकी बहीण योजना असू देत किंवा अन्य कुठल्याही योजना असू देत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नियमित जर लाभ हवा असेल तर मात्र आता सरकारी योजनांच्या बाबतीमध्ये आजची जी स्थिती आहे ती टोटली बदललेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी सगळ्याच महत्त्वाचे अपडेट हे सर्वांनी जाणून घ्या. तर आता भरपूर अशा लाडक्या बहिणी होत्या की त्यांच्याकडे 4 व्हीलर होती, 4 चाकी होती, ट्रॅक्टर सोडून. ज्यांच्याकडे होती त्यांनासुद्धा बरेच वर्षानुवर्ष झाले, म्हणजे त्यांच्याकडे 4 व्हीलर होती आणि त्यांनी लाभ घेतला लाडकी बहीण योजनेचा. परंतु आता हा राज्य व परिवहन मंडळाने हा जो डाटाबेस आहे हा आता सरकारकडे गेल्यामुळे ही सरकारने फेर तपासणी केलेली आहे आणि सरकारने हे संपूर्ण चेक केलेलं आहे. कारण की लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या, त्यांच्याकडे सरकारला 4 व्हीलर आढळून आली आणि सरकारने तुमची जे कागदपत्र आहेत आणि तुमचं जे डेटा आहे राज्य व परिवहन मंडळाकडून आलेला हा सरकारने चेक केला. त्यामुळे आता या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा लाभ आता मिळणार नाही. त्यामुळे मेपासून अशा लाडक्या बहिणींचे हप्ते आता बंद होणार आहे. पुढची गोष्ट म्हणजे काय तर बघा, आता जसं की ज्या लाडक्या बहिणींचे वय 65 पूर्ण झाले तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतच होत्या. परंतु स्वतःहून अशा लाडक्या बहिणींनी लाभ त्यांचा बंद केला नव्हता. तरी आता म्हणजे सरकारकडे फेर तपासणीमध्ये असा डेटा आढळून आलेला आहे की अशा किती तर म्हणजे लाखो तर नव्हत्या पण हजारोंनी बहिणी अशा होत्या की त्यांचा 65पेक्षा त्यांचं वय हे जास्त झालेलं होतं. आता या लाडक्या बहिणींचा सुद्धा मेपासून हप्ता हा बंद होणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा आजची अशी स्थिती आहे की 14,000 जे पुरुष होते की ज्यांनी लाभ घेतला होता लाडकी बहीण योजनेचा, आता या सगळ्या 14,000 पुरुषांकडून सरकार पैसे वसूल करत आहे. 8 महिने झाले ही वसुली सुरू आहे आणि सरकार त्यांच्याकडनं हे हप्ते वसूल करत आहे. लाडक्या बहिणींकडनं सुद्धा पैसे सरकार वसूल करणार का हे पण अपडेट आपण बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी बघा, आणि जे सरकारी कर्मचारी होते की जे सरकारी विभागात कार्यरत होते तरीही ते लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते, असे 10 लाख लाभार्थी होते. आता यांचासुद्धा लाभ सरकारने बंद केलेला आहे आणि यांच्याकडून सुद्धा सरकारने वसुली सुरू केलेली आहे. तर सरकार वसूल करत आहे, सरकार यांच्याकडनं पैसे परत घेत आहे. कोणाकडून? ज्या पुरुषांनी लाभ घेतला त्यांच्याकडून, आणि जे सरकारी कर्मचारी होते त्यांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला अशांकडून सुद्धा सरकार पुन्हा त्यांचे पैसे सरकार घेत आहे परत. जे लाडकी बहीण योजनेचे हप्ते सरकारने त्यांना दिले होते ते सरकार परत घेत आहे. म्हणजे 2 असे एक्झाम्पल आहे की सरकार त्यांच्याकडनं वसुली करत आहे. जसं की पहिलं म्हणजे पुरुषांनी जो लाभ घेतला ते, आणि दुसरं म्हणजे की ते सरकारी कर्मचारी होते, सरकारी विभागात कार्यरत होते तरीही ते लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते, अशांकडनं वसुली सुरू आहे. तर आणि आता सरकारने पुन्हा आजची असे अपडेट आहे की कागदपत्रांमध्ये सरकारला भरपूर अशा गोष्टी आढळून येत आहे की कागदपत्र जे आहेत ते म्हणजे खोटी आहे आपण असं नाही म्हणू शकणार, परंतु कागदपत्रांमध्ये तुमची जी माहिती आहे ती सरकारला चुकीची आढळून आलेली आहे. तुमचं जन्मतारखेचा जन्मदाखला असतो तो, तुमचं आधार कार्ड आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा
लाभ घेताना केलेला अर्ज म्हणजे फॉर्म भरला होता तो, यामधील तुमची जी माहिती आहे त्यामध्ये फरक आहे. म्हणजे तुमची जी माहिती आहे ती सर्व ठिकाणी वेगवेगळी आहे. जसं की आधार कार्डवरचं तुमचं नाव आणि जन्मतारीख वेगळी, जन्मदाखल्यावरची वेगळी, आणि तुमचा जो तुम्ही फॉर्म भरला होता, योजना सुरू झाली, लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेला जो तुम्ही फॉर्म भरला होता, अर्ज केला होता, त्यामधील माहिती वेगळी. असे तीनही माहिती वेगवेगळ्या असल्यामुळे तुमचे कागदपत्र हे सरकारला फेरतपासणीमध्ये खोटे आढळून आल्यामुळे आता अशा सर्व लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींनी समजून घेणे आवश्यक आहे. कारण की असे जर काही तुमचं असेल तर तुम्ही तुमचे हे सगळे कागदपत्र चेक करणे आवश्यक आहे. आणि तुमच्यासोबत जर असं घडलं असेल, तुम्ही जर पात्र असाल, जर तुम्ही सर्व नियमांमध्ये आणि निकषांमध्ये जर तुम्ही बसत असाल, तुम्ही सर्व जर लाडकी बहीण योजनेचे नियम आणि निकष तुम्ही जर पार करत असाल आणि जर तुम्ही पात्र लाभार्थी लाडकी बहीणमध्ये असाल, तर तुम्ही तुमची संपूर्ण माहिती, तुम्ही योजनेमध्ये आहात का, तुमचे हप्ते चुकून बंद झाले का, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा जिल्हास्तरीय कार्यालयात जाऊन तुम्हाला तिथे जाऊन तुमच्या अर्जाची चौकशी करायची आहे की तुमचा लाभ का बंद झालेला आहे. म्हणजे काय होईल, जर तुम्ही पात्र असाल, नियमांमध्ये आणि निकषांमध्ये जर बसत असाल, तर तुम्हाला 100% पुन्हा लाभ देणार आहे, असे स्वतः मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेले आहे. असे आपण तुम्हाला काल आणि परवाच्या ज्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये लाईव्ह मुख्यमंत्री बोलत आहेत त्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी महत्त्वाचं अपडेट सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण की बघा, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या लाडक्या बहिणी सर्व नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेबांनी सांगितले की आपण जर या लाडक्या बहिणींना KYC करायची असेल तर आपण पुन्हा या सगळ्या बहिणींना KYCसाठी पुन्हा एकदा संधी देणार आहोत. आणि मात्र आता ही जी तुम्हाला संधी मिळणार आहे KYC करण्यासाठी, त्यावेळेला मात्र तुम्ही कोणतीही चूक करू नका. तुमचे तोपर्यंत कागदपत्र तयार ठेवा. तुमच्या जे काही सगळ्या या गोष्टी आहे की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की तुमचे आधार कार्ड आणि तुमचे बँक खाते हे संलग्न आहे का, लिंक आहे का, आणि ते बरोबर आहे का, अपडेट आहे का, हे चेक करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सारखे बँक खाते बदलतात का. तुम्ही जर सारखे बँक खाते जर बदलत असाल, तुमचे जर सारखे बँक अकाउंट बदलत असेल, तर मात्र तुम्हाला तुमचे DBT अकाउंटसुद्धा चेक करणे आवश्यक आहे. आणि तुमचे आधार लिंक असलेले बँक खातेसुद्धा ते चेक करणे गरजेचे आहे. कदाचित तुम्हाला हप्ते येत असतील, परंतु ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पैसे पोचत नसतील, असेही होऊ शकते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करणे आणि संपूर्ण गोष्टी अपडेट करणे आवश्यक आहे. आणि जर तुमचे सतत बँक खाते बदलत असेल तर तुम्हाला DBTसुद्धा हे तुम्हाला ॲक्टिव्ह करणं आवश्यक आहे. कारण की तुमचं DBT हे जर म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे तुमचं अकाउंट आहे ते तुमचं जर बरोबर नसेल, अपडेट नसेल, तर तुम्हाला पैसे कदापिही येणार नाही.